नमस्कार, क्रोशे विद्यामध्ये आपले स्वागत आहे। आपण हे नैवेद्याचं ताट करायला शिकतो आहोत। 3 भाग झालेले आहेत। आपण हे पान, ही मूद, या वाट्या आणि ही बटाट्याची भाजी करायला शिकलो आहोत आतापर्यंत। आज आपण चकली करायला शिकणार आहोत। बघा ही किती छान चकली दिसते आहे। ही कशी करायची ते आज आपण शिकणार आहोत। बघा मी चकली बनवण्यासाठी साधारणपणे चकलीचा असतो त्या कलरची लोकर घेतलेली आहे आणि आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम चकलीसाठी मी हे 50 साखळ्या तयार करून घेतल्या आहेत। आता कशी करायची ते बघू। या ठिकाणी 50 साखळ्या मी करून घेतल्या आहेत। आता आपल्याला ही चकली डबल क्रोशाने करायची आहे। सर्वप्रथम आपण हे 1 2 3 साखळ्या सोडून या ठिकाणी प्रत्येक साखळीवर एक एक खांब करून घ्यायचा आहे आपण डबल क्रोशेचा। बघा 2 3 4 याप्रमाणे आपण 50 खांब या साखळीवरती करून घेणार आहोत। बघा मी या 50 साखळ्यांवर 50 डबल क्रोशे करून घेतले आहेत। या ठिकाणी आपण दोरा तोडून घेऊया। आता याला चकलीचा आकार येण्यासाठी हे जे डबल क्रोशाची लाईन तयार झाली आहे ही आपण अशी सुई दोऱ्याच्या साहाय्याने शिवून घेणार आहोत। बघा या साइडने याप्रमाणे मी हे शिवून घेणार आहे। बघा मी ही लोकरची सुई घेतली आहे आणि त्यात हीच लोकर ओवून घेतलेली आहे जी चकलीच्या कलरची आहे। आता या लोकरच्या साहाय्याने मी हे या पद्धतीने शिवून घेणार आहे फोल्ड करून। बघा या पद्धतीने आपण अशी फोल्ड करून शिवून घ्यायची आहे। पाठीमागच्या साइडने मती अशी चकल्याला जसे टोकं असतात तसं ते दिसतं आहे। बघा या पद्धतीने मी सुई दोऱ्याच्या साहाय्याने हे पूर्ण असं इथपर्यंत शिवून घेते। मी असं पूर्णपणे फोल्ड करून शिवून घेतलेलं आहे। आता इथे हे असे चकलीला जसे धारदार दात्रे असतात तसे ते तयार झाले आहेत। बघा या पद्धतीने जे डबल क्रोशे घेतलेले होते आपण ते असे फोल्ड करून शिवून घेतले आहेत। आता या ठिकाणी दोरा तोडून घेऊ। आता हे जे वरती तयार झाले आहेत हे वर घेऊन आपण या पद्धतीने शिवलेली साइड आत घ्यायची आहे। ही जी शिवलेली साइड आहे ही आत घ्यायची आहे आणि हे वर या पद्धतीने आपण चकलीचा आकार त्याला द्यायचा आहे। तुम्ही 50 पेक्षा कमी साखळ्या घेतल्या तरी चालेल। ही थोडी मोठी चकली झाली। तुम्हाला लहान करायची असेल तर तुम्ही कमी साखळ्या घेऊ शकतात। बघा या पद्धतीने आता मी परत सुई दोऱ्याच्या साहाय्याने ती चकली शिवून घेणार आहे। बघा सुईमध्ये मी हीच लोकर ओवून घेतली आहे आणि आता या पद्धतीने याला चकलीचा आकार देऊन एकीकडे शिवूनही घेणार आहे मी। बघा या पद्धतीने
पूर्ण चकली झाल्यावर शिवलं किंवा बनवतानाच शिवलं तरी चालेल. जसं तुम्हाला सोपं वाटेल तसं तुम्ही करू शकता. बघा या पद्धतीने मी शिवत जाणार आहे. हे व्यवस्थित सगळे चकलीचे वेढे एकावर एक राहण्यासाठी अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे. बघा हे चकलीचे सगळे वेढे एकत्र दिसण्यासाठी अशा पद्धतीने आपण सुईने बंद करून घेतले आहेत. आता हा दोरा आपण आतमध्ये हाईड करून घेऊ आणि तोडून घेऊ. बघा कशी झाली चकली, आवडली का? तुम्ही नक्की करून बघा आणि जमली की नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. त्याचप्रमाणे जिलबी कशी करायची तेही मी तुम्हाला आता सांगते. बघा आता जिलबी करण्यासाठी मी ही पिवळी लोकर घेतली आहे. आता जिलबी कशी करायची ते आपण बघू. त्यासाठी आपल्याला कॉड बनवून घ्यायची आहे लोकरची. ती कशी बनवायची ते मी सांगते. सर्वप्रथम आपण 3 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि आता बघा सुईवर एक लूप आहे. त्यानंतर हा दुसरा सिंगल क्रोशा, हा दुसरा असा विणून घ्यायचा आहे सिंगल क्रोशासाठी आणि हा तिसरा. आता सुईवरती 3 लूप आलेले आहेत, तर आपल्याला सिंगल क्रोशाने ते विणायचे आहेत. पण पहिल्यांदा आपल्याला हा विणायचा आहे आणि नंतर हे विणायचे आहेत 2. त्यासाठी आपण हे 2 सोडून द्यायचे सुईवरनं आणि हा विणून घ्यायचा. तो झाल्यावर हा दुसरा विणायचा आणि नंतर हा तिसरा विणायचा. बघा आता परत सुईवरती 3 लूप आलेले आहेत. आता परत प्रथम आपण हा विणून घेणार आहे आणि नंतर हे 2 विणणार आहे. तर हे 2 आपण सुईवरनं काढून घ्यायचे. हा विणून घ्यायचा. त्यानंतर हा जो सोडलेला आहे हा विणून घ्यायचा. बघा या पद्धतीने विणून घ्यायचा आणि नंतर हा तिसरा विणून घ्यायचा. बघा आता परत सुईवर 3 लूप आले आहेत. हे थोडे असे मोठे करून घ्यायचे म्हणजे ते निघत नाहीत. आता परत आपण हे 2 लूपमधनं सुई काढून घेणार. सर्वप्रथम पहिला विणणार, मग दुसरा विणणार आणि मग हा तिसरा विणणार. बघा सुईवर परत 3 लूप तयार.
परत आपण पहिला विणायचा आहे. हे 2मधनं सुई काढून घेऊया. पहिला विणायचा, नंतर हा दुसरा विणायचा सिंगल क्रोशाच्या साहाय्याने आणि नंतर हा तिसरा विणायचा. बघा, या पद्धतीने ही कॉर्ड तयार होत जाते. आता ही पूर्ण विणून झाली की मग दाखवते. बघा, आता ही कॉर्ड मी एवढी अशी विणून घेतली आहे. आता आपण दोरा तोडून घेऊ. या पद्धतीने आपण बंद करून घेऊ. इकडे आपण हाईड करून घेऊया. बघा, ही अशी कॉर्ड तयार झाली आहे आणि ही आपण अशी जिलबीसारखी, बघा, या पद्धतीने आपण ती पानावर ठेवायची आहे. तर ही अशी राहण्यासाठी मी एकच टाका घेणार आहे. या ठिकाणी बघा, या खालच्या टोकावर आणि वरच्या टोकावर असा एकच टाका घेऊन ती बंद करून टाकू. त्यासाठी आपल्याला सुई लागणार आहे. बघा, ही कॉर्ड विणून झाल्यानंतर ही आपण जिलबीसारखी अशी, जिलबी जशी असते तशी आपण टाकणार आहोत. बघा, या पद्धतीने. आणि हे खालचं टोक आणि हे वरचं टोक असं जॉईन करून घेणार आहे. याला एकच टाका घेणार आहोत आपण. चकलीसारखा पूर्ण शिवून नाही घ्यायची गरज नाही आहे. बघा, ही अशी जिलेबी तयार झाली आहे.